छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की अंगावर काटे येतात। हे शिवाजी महाराजांनी मेघांचं रूपांतर सिंहांमध्ये केलं आणि ते सिंहांनी हिंदवी स्वराज्य निर्माण। छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण होते की परस्त्री माते समान असली पाहिजे। बरोबर। आणि आजकाल आता आपण बघितलं की कोलकात्याला एक झालेला डॉक्टरचा, स्त्री ही मराठ्यांच्या देवाऱ्यातील देवता आहे आणि तिची विटंबना माझ्या राज्यामध्ये माझ्या जागिरीमध्ये कुठेही सहन केल्या जाणार नाही, त्याला कडक शासन दिलं जाईल। छत्रपती शिवाजी महाराजांची संकल्पना हिंदवी स्वराज्याची काय होती? जे फक्त 14 सवंगड्यांनी चालू झालेलं हिंदवी स्वराज्याचं आपलं सैन्य 2 लाख पायदळ आणि 1 लाख अश्वरे होतं। गड किल्ले आपल्या बापाची जहागीर नाही, छत्रपती शिवाजी महाराजांची जहागीर आहे आणि आपण ते जपले पाहिजे। शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्यावेळेस ही जीडीपी होती महाराष्ट्राची 2,36,000 कोटी रुपयाचं राज्य होते। इथे शिवाजी महाराजांचा पुतळा 45 किलोमीटर वाढणाऱ्या वाऱ्याने लगेच पडतो 8 महिने।